श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आईची कृपा आपल्यावर असावी. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असावा. आणि असंच हे गुरुवारची सेवा आणि नित्य सेवा माझ्या स्वामी आईची करत असताना, असंच गुरुवार करत असताना, स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना मध्येच माझ्या दोन्ही मुलांनी गुरुचरित्राचं पारायण सुद्धा केलं. आणि हे करत असताना सहजच मनामध्ये आलं की बाबा आपण श्री स्वामी समर्थ आईची मूर्ती का म्हणून आणू नये आणि स्वामी समर्थ आईची मूर्ती अक्कलकोटहून आणावी आणि आपल्या घरी ठेवून पूजन करावं. आणि दर गुरुवारी आपण अनुभव सांगत असतो, दररोज आपण अनुभव सांगत असतो आणि आपल्या पाठीशी उभी आपली स्वामी आई राहावं या विचारानं आम्ही मूर्ती आणावं असं ठरवलेलं होतं. आणि अचानकच असं वाटलं मला आणि माझ्या दोन्ही मुलांनी म्हटलं की बाबा आपण स्वामी समर्थ आईची आणि दत्त प्रभू असलेली वटवृक्षाचं झाड असलेलं सर्व काही मस्त असं निसर्गरम्य आणि साक्षात दत्त प्रभूची मूर्ती आपण भिंतीवर रेखाटून घेऊ आणि आपल्या पाठीशी सदैव उभे असतील असं आपण छानपैकी घरामध्ये आणि दत्त प्रभूची मूर्ती आणि श्री स्वामी समर्थ आईला आमच्या घरामध्ये त्यांचा वास करण्यासाठी आणलेला आहे. आणि त्यांच्या समोर बसून माझ्या पाठीशी त्यांनी उभे आहेत म्हणून मी हे तुम्हाला अनुभव सांगत आहे. आणि मी ज्या वेळेला या गादीवरती बसते आणि सांगते त्यावेळेला सर्व काही आपल्याला बुद्धी देणारे, शक्ती ताकद देणारे आपली स्वामी आई आणि दत्त प्रभू आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार असे साक्षात स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे. म्हणून मला माझ्या वाणीला कसलंच चुकीचं येणार नाही आणि कसलाच अहंकार माझ्या मनामध्ये राहणार नाही. म्हणून आम्ही या पद्धतीनं आम्ही असं चित्र आणि स्वामी आईची मूर्ती इथं आम्ही स्थापन केलेली आहे. तर असो आता मी सतत तुम्हाला हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तांचं एक एक कथा तुम्हाला सांगत आहे. थोडक्यात जनाबाईची सांगितलेली आहे, संत सखूबाईची सांगण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं आता तुम्हाला नामदेवाची कथा मी सांगणार आहे. नामदेवाला नामा नामा नाम्या असं सुद्धा म्हणलं जातं. जसं जसं देव रूप घेऊन येतात की बाबा भक्तांसाठी, अवतार घेऊन प्रत्येक भक्तांसाठी देव परमात्मा येत असतो. फक्त शुद्ध अंतकरणानं त्यांना ओरडल्यानंतर आपला जीव, आपलं मन त्यांच्यामध्ये गुंतल्यानंतर परमात्मा परमेश्वर आपल्यापर्यंत धाव घेतल्याशिवाय राहत नाही. तसंच नामा लहानपणापासून सर्व संतांमध्ये नामदेवाचं सुद्धा नाव श्रेष्ठ असं आहे. नामा म्हणे भरपूर त्यांचे अभंग सुद्धा आहेत. लहान असताना नामदेवाला मित्रांमध्ये खेळण्याचं किंवा मित्रांच्या गोष्टी ऐकायचं, बाहेर जायचं, कुठंतरी जाऊन खेळून यायचं असं काही सवयी त्या नामदेवाला नव्हत्या. नामदेवाला सकाळी लवकर उठायचं, फुलं जमा करायचे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाला फुलं चढवायचे, हाच ध्यास नामदेवाच्या मनात राहत. लहान असल्यापासून देवाचं ध्यान नामदेवाच्या मनामध्ये होता. आणि असं करता करता नामा लहान असताना त्यांच्या वडिलाला, त्यांचे वडील दररोज स्नान करायचे
आईने स्वयंपाक करून द्यायचा आणि सर्वात अगोदर ताट, नैवेद्याचा ताट त्यांच्या घरून, नामदेवाच्या घरून त्यांचे वडील देवाला अर्पण करण्यासाठी घेऊन जायचे. रोजचा नैवेद्य नामदेवाच्या घरून जायचा. मग ज्या वेळेला त्यांच्या वडिलाला, नामदेवाच्या वडिलाला बाहेर गावी जाण्याचं काम आलं आणि एक 5-7 दिवसासाठी त्यांनी बाहेर गावी जाणार होते आणि प्रश्न पडला नामदेवाच्या वडिलाला की बाबा आता नैवेद्य दाखवायचं काम आपण नामदेवाकडे सोपवावं. असं विचार करून नामदेवाला सांगितले, अरे नामा, मी बाहेर जात आहे आणि मला काहीतरी काम असल्यामुळे मी बाहेर जात आहे. मी 5-6 दिवस येणार नाही, तरी तू देवाकडे जायचं, घरचा आईनं बनवून दिलेला नैवेद्य घेऊन जायचा आणि देवाला खाऊ घालायचा. बघ नामा, दररोज नैवेद्य घेऊन जायचं आणि देवाला खाऊ घालायचं, देव खाल्ल्याशिवाय घरी यायचं नाही बरं का. असं सांगून वडील गावी गेले आणि नामदेवाला अगोदरच उल्हास, अगोदरच आनंद, अगोदरच त्या गोष्टीची आवड आणि त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला. आणि वडील गावाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान आटोपून आईने स्वयंपाक करून आणि त्यांच्या आईने त्या दिवशी तांदळाची खीर बनवली. तांदळाच्या दुधामध्ये तांदूळ टाकून विलायची, गूळ, बडीशोप, असं सुंदर असं साहित्य, खोबरं, हे सगळं घालून छान अशी खीर बनवली आणि त्या खीरीचा सुगंध यायला लागला. नामदेव आनंदाने नाचायला लागला की आज खीर बनत आहे, आज गोड खीर बनवत आहे माझी आई आणि मी आता देवाला नैवेद्याला घेऊन जाणार. आईने हाक मारली, नामा, पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जा, विठ्ठलाला नैवेद्य घेऊन जा. असं म्हणल्यानंतर वाटी भरून खीर दिली आणि ती खीर घेऊन नामदेव विठ्ठलाच्या मंदिराकडे निघाले. आणि मंदिरात येऊन ज्या ठिकाणी पाषाणाची मूर्ती तिथे आहे तिथे आले आणि नामदेव म्हणायला लागला, हे बघ पांडुरंगा, हे विठ्ठला, मी नैवेद्य आणलेला आहे आणि आज आईनं खूप छान खीर बनवलेली आहे आणि ही तू खाऊन घे, लवकर ये आणि तू खाऊन घे. असं म्हणून ती खिरीची वाटी पांडुरंगाच्या समोर ठेवली आणि देवाच्या समोर खिरीची वाटी ठेवून मांडी घालून समोर नामा बसले. नामदेव समोर बसले असता पांडुरंग काही हाले ना डुले ना, जसं आहे तसे. नामदेव थोड्या वेळाने उठून पाहतो, वाटीमध्ये खीर तशीच आहे आणि परत तो देवाला म्हणतोय, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू खीर का खात नाहीस? आज मी आलो म्हणून तू खीर खात नाहीस का? माझ्या हाताची खीर तुला आवडत नाही का? आईने खूप आनंदाने, खूप प्रेमाने आणि खूप छान गुळ टाकून खीर केलेली आहे, खाऊन घे, खाऊन घे. असं म्हणून आणखी बसला. आणखी थोडा वेळ बसला, टक्क लावून मूर्तीकडे पाहत बसले. आणखी हलेना डुलेना तशीच मूर्ती आणि खिरीची वाटी तशीच. नामदेवाला वाटलं खीर गरम आहे आणि देवाला पोळत असेल म्हणून तिने खात नसतील असा विचार केला आणि परत ताडकन उठून ती खिरीची वाटी घेतली आणि आपल्या हातामध्ये खिरीची वाटी घेऊन आपल्या तोंडाने फुंकर घालायला लागले. आणि फुंकर घालून वाटीला हात लावून पाहून, अरे देवा, हे पांडुरंगा, हे परमात्मा, हे बघ, आता जास्त मस्का मारून घेऊ नको, आता निमूटपणे बाहेर ये आणि ही खीर खा, थंड झालेली आहे. असं म्हणून आणखी खिरीची वाटी तेथे ठेवला, आणखी खाली बसला आणि मूर्तीकडे टक लावून पाहायला लागला. आणखी सुद्धा देव हलेना डुलेना जशाच तसे. नैवेद्य हा अर्पण करायचा असतो, देव येऊन खात नसतो, हे त्या लहान बाळाच्या लक्षात येतच नाही.
अगदी मित्राप्रमाणे वागायचं देवासोबत. आणखी हालेना डुलेना मग मात्र नामा रडायला लागला आणि म्हणायला लागला, हे बघ विठ्ठला, माझ्या अंगावरती कपडे मंगळे आहेत म्हणून, मळके आहेत म्हणून तू खात नाहीस का? माझ्यावरती तू रागी भरलास का? आणि माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे, देवानी नैवेद्य खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही, आत्ता निमूटपणे खा बरं. म्हणून रडायला लागला आणि तिथेच आणखी बसला. देव काही खायला तयार नाही आणि रडत रडत नामा उठला आणि म्हणायला लागला, हे बघ देवा, पांडुरंगा परमेश्वरा, आता जर तू नाही खीर खाल्लास तर मी माझं डोकं आपटून इथेच जीव देईन आणि तू नैवेद्य हा खायलाच पाहिजे, माझी खीर तू खायलाच पाहिजे. असा हट्ट धरून बसल्यानंतर देवाला सुद्धा विचार पडला की बाबा, आता हा लहानपणापासून भक्ती करतो आणि हट्टाला पेटलेला आहे. आपण जर नाही वेळेवर गेलो तर हा डोकं फोडून घेईल, असा विचार करून त्या मूर्तीमधून हळूहळू हळू मूर्ती मऊ पडायला लागली आणि थोडस हालायला लागली मूर्ती. पण नामदेवाच्या लक्षात आलेलं नाही आणि तो गेला आणि एक दगड घेऊन आला आणि म्हणायला लागला, हे देवा, हे बघ, आता मी एवढा मोठा दगड आणलेला आहे, हे दगड मी माझ्या डोक्यात घालीन आणि माझा जीव देईन. तू का म्हणून नैवेद्य खात नाहीस आणि तू खाल्लंच पाहिजे, असं म्हणून तो दगड डोक्यावरती घेऊन आला आणि सामोरे ठेवला. डोक्यावरती घेऊन येऊन देवाच्या समोर थांबल्यानंतर हळूहळू त्या मूर्तीमधून साक्षात परमात्मा पांडुरंग प्रसन्न झाले आणि समोर येऊन थांबले आणि म्हणलं, अरे नामा थांब, अरे नामा थांब, असं म्हणून त्याच्या हातातला दगड आपल्या हातामध्ये अलगद असं उचलून घेऊन परमात्मा पांडुरंग समोर थांबले आणि म्हणले, नामा, असं नसतं रे, असं हट्ट करायचं नसतं. असं म्हणल्यानंतर नामा म्हणायला लागला, ते काही मला सांगायचं नाही, अगोदर माझ्या समोर बसून ही खीर खायचंय. अगदी देवाने सुद्धा आवडीनं सांगितले, आण ती खिरीची वाटी, असं म्हणून नामदेवाच्या समोर मांडी घालून बसून ती सगळी खीर अगदी आवडीनं पांडुरंगाने स्वीकार केली. पूर्ण खीर खाऊन वाटी असलेलं सगळं काही बोटाने चाटू चाटू ती खीर खाल्ली देवाने. एवढी खीर पांडुरंगाला सुद्धा हिच्या हाताची खीर आवडली. असा पांडुरंग परमात्मा ही भक्ती आणि हा भाव आणि हे हट्ट पाहून परमात्मा परमेश्वर प्रसन्न झाले आणि समोर येऊन नामदेवाच्या समोर थांबले. असा हा नामदेव सुद्धा देवाचा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात लाडका असा पांडुरंगाचा भक्त आहे. आणि त्यांनी सुद्धा खूप असे अभंग लिहिले पांडुरंगांचे, कीर्तन करायचे, अभंग लिहायचे. आपण प्रत्येक अभंगामध्ये सुद्धा ऐकत असतो, नामा म्हणे, नामा म्हणे. भरपूर असे अभंग नामदेवाचे सुद्धा आहेत. आणि आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळत असते की नामदेवाचं आणि विठ्ठलाचं किती प्रेमाचं नातं आहे. जसं काही जनाबाईचं आणि विठ्ठलाचं आहे, मीराबाईचं आहे आणि सखूबाईचं आहे, त्याच पद्धतीनं नामदेवाचं सुद्धा प्रेम, विठ्ठलाचं सुद्धा प्रेम नामदेवावर आहे. म्हणून नामदेवाकडे खीर खाण्यासाठी, नैवेद्य खाण्यासाठी पांडुरंग अवतार घेऊन येऊन समोर बसून त्याच्या ताटामध्ये खीर खाल्ले. आणि आता आपण पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा नामदेव पायरी असं म्हणून ओळखलं जाते. नामदेव पायरी सुद्धा तिथे आहे आणि आपण एवढे दर्शनाला संत जातात त्यावेळेला नामदेव पायरीचं सुद्धा दर्शन घेत असतात. असे आवडीचे भक्त. तुका म्हणे माझ्या पायरीचे चिरे, तुका म्हणे माझ्या पायरीचे चिरे,
वरी हिंडती संत हिरे असं सुद्धा म्हणलेलं आहे. त्याच्यावरती हिंडती संत हिरे असं म्हणतात. पायरीचा चिरा होऊन सुद्धा भक्त तिथे राहिलेले आहेत आणि असे आवडीचे भक्त आहेत आणि त्यांची भक्ती खूप अशी भक्ती आहे म्हणून देव प्रसन्न होत असतं आणि त्यांचं नातं अगदी मित्रत्वा प्रेमानं देवाचं आणि भक्ताचं असतं. जसं काही श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा नामदेव सुताराच्या घरी शेतामध्ये ज्या वेळेला ऊस लावलं त्यावेळेला नामदेव सुतारांनी श्री स्वामी समर्थांना हुरडा खाण्यासाठी शेतावर बोलवले. त्यावेळेला श्री स्वामी समर्थ सुद्धा नामदेव सुताराच्या शेतामध्ये हुरडा खाण्यासाठी गेले आणि अगदी वरून पाऊस यायला लागला आणि शेकोटी पेटवले आणि हुरडा भाजायचा असताना श्री स्वामी समर्थ तिथे बसलेले होते हुरडा खाण्यासाठी आणि शेकोटी पेटवत नसते. त्यावेळेला श्री स्वामी समर्थाईने स्वतः आपल्या तोंडाची फुंकर मारून शेकोटी पेटवली. असा चमत्कार आणि असा अनुभव सुद्धा नामदेव सुताराला घडलेला आहे. असं असतं भक्ताचं आणि देवाचं प्रेम. देव हे भक्तासाठी अवतार घेऊन येत असतात. देव हे भावाचा भुकेला, देव हे भक्तीच्या शक्तीचा भुकेला असतो. देवाला काहीच लागत नसतं. फक्त आणि फक्त नामदेवाचंच नैवेद्य देवाने खाल्लेलं आहे. ज्या वेळेला देव भुंग्याच्या रूपात आले, देव कुत्र्याच्या रूपात आले, तरी सुद्धा भक्तांनी ओळखलं नाही. आणि ज्या वेळेला गुरु केले त्यावेळेला ज्या वेळेला तूप आणि रोटी हातामध्ये घेऊन थांबले आणि अरे कुठं पळतोस देवा, हे बघ नुसती भाकर कशी खाशील, हे तूप सुद्धा आहे, तुपाची वाटी घेऊन खा असं म्हणल्यानंतर गुरु केल्या बरोबर देव ओळखले. म्हणून गुरुची आवश्यकता असते. समोर आपल्याला गुरुपौर्णिमा पण येत आहे आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि आजकालच्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. नामदेव, ज्ञानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, श्रीकृष्ण, सुदामा असल्या सगळ्या गोष्टी आपल्या लहान लहान मुलांना सांगितल्या पाहिजे. अगोदरच्या काळामध्ये आजीबाई लहान मुलांना झोपते वेळीस रामायणामधल्या गोष्टी सांगायच्या, मारुती रायाच्या गोष्टी सांगायच्या. आता सगळ्या गोष्टी बुडून गेलेल्या आहेत आणि नुसतं ओनली मोबाईल झालेला आहे. नुसत्या मोबाईल मध्ये पाहून, टीव्ही पाहून मुलांना संस्कार चांगले राहिलेले नाहीत. म्हणून आता आपल्याला असल्या कथा सांगणं हे गरजेचं आहे. चिऊ काऊच्या गोष्टी नाहीत, रामायणामधल्या गोष्टी नाहीत, फक्त आणि फक्त मोबाईल झालेला आहे. तर माझी एक विनंती आहे की सर्वांनीच देवाच्या गोष्टी सांगा आणि देवाच्या गोष्टी ऐकायला लावा आणि ही तरुण पिढी व्यवस्थितरित्या चालतील आणि व्यवस्थितरित्या संस्काराचं पालन करतील, हेच माझ्या मनामध्ये उद्देश आहे. म्हणून अशा गोष्टी जनाबाईच्या, मीराबाईच्या, श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी आहेत, श्रीकृष्णाचे खेळ आहेत, हे सगळं काही लहान लहान मुलांच्या मनामध्ये रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक आईनं सुद्धा हे सांगायला पाहिजे, कथा कीर्तनाला जायला पाहिजे. नामा लहान होता तेव्हापासूनच त्याला देवाची गोडी होती. आताच्या मुलांना देव म्हणजे काय, देवघरामध्ये जाण्याचं सुद्धा माहिती नाही. अनेक मुलांना देवघरात काय होत असतं, नैवेद्य कसं दाखवतात हे सुद्धा माहिती राहिना गेले आता. म्हणून सगळ्यांनी ही माहिती करून देणं गरजेचं आहे. त्या त्या घरामध्ये नैवेद्य दाखवायचा, त्या त्या घरामध्ये तीर्थ घ्यायचं, पंचामृत घ्यायचं, सत्यनारायणाची पोथी, हे सगळं माहिती राहिलं पाहिजे. म्हणून मी एवढंच सांगते, नामदेव लहान असल्यापासून नामा देवाची, विठ्ठलाची भक्ती करत होता, अंतःकरणामधून बोलत होता. म्हणून विठ्ठल पांडुरंग परमात्मा साक्षात त्याच्या पुढे प्रसन्न झाले आणि त्यांची खीर चाखायला लागले. नैवेद्य स्वतः येऊन नामदेवाच्या समोर बसून
नैवेद्य खाल्ले. म्हणून नामदेवाचे भरपूर असे अभंग आहेत. एवढंच सांगून सर्व मुलांना अशा गोष्टी सांगावं, श्री स्वामी समर्थ आईच्या गोष्टी सांगावं, वटवृक्षाच्या गोष्टी सांगावं, दत्त प्रभूच्या सांगावं. दत्त प्रभूच्या सोबत कुत्र्याची फौज असते, गाय असते, सगळ्या ओळखी होतात. गायीपासून दूध मिळतं, दुधापासून तूप होतं. हे सगळ्या गोष्टी मुलांना सांगणं गरजेचं आहे. वटवृक्ष म्हणजे काय हे सगळं सांगावं लागतंय. आणि अशाच पद्धतीनं आषाढी वारीच्या निमित्तानं नामदेवाची छोटीशी कथा मी सांगितलेली आहे. सर्व विठ्ठल भक्ताच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठलाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझे 2 शब्द संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.